सिरीजचं तुम्ही कुठलंही डिव्हाइस कनेक्ट करा, ते पिंग करतंय. ओके. ओके. हे सगळं ऍड करून रिस्टार्ट हब करा. मग आता क्लायंट मध्ये येऊन हे फाईल डाउनलोड करायचं. ओके. ओपन व्हीपीएन आहे का तुमच्याकडे? काय सर? ओपन व्हीपीएन सॉफ्टवेअर आहे का? नाही सर. ठीक आहे. याच्यासाठी आहे ना, तुम्ही कुठं RMS VPN वगैरे वापरताय का? याच्यात एक सॉफ्टवेअर पाहिजे, ते इन्स्टॉल करू शकतो आपण. हो. ओपन व्हीपीएन कनेक्ट आहे. ठीक आहे. जे तुम्ही फाईल डाउनलोड केले ना, हां. ते फाईल इथे अपलोड करायचं हे सॉफ्टवेअर मध्ये. ड्रॅग अँड ड्रॉप पण करू शकतो तुम्ही. हे सगळं झाल्यानंतर हे कनेक्ट होत आहे. कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही इथं हे बघा, आता तुमचं PLC चं पिंग येत आहे, बरोबर? ओके. आता मी इथं कंटिन्युअस पिंग ठेवतो. तुम्ही ते PLC डिस्कनेक्ट करा टेलटॉनिकावरून. केलास? पिंग बंद होत आहे. हो झालं. ठीक आहे. आता परत कनेक्ट करा. कनेक्ट केला सर? ठीक आहे. परत आले बघ. ठीक आहे. येस. हो सर. आता तुमचे हे PLC चे सॉफ्टवेअर ओपन करून ह्याला कनेक्ट करा. हे PLC सॉफ्टवेअर आहे आणि त्याला ऑनलाईन घेऊ का सर? हा, ऑनलाईन. टॅब इंटरफेस मध्ये इथं टॅब सिलेक्ट करा. टॅप विंडोचा खालचं. हा. याचं व्हेरिफिकेशन तुम्ही कसं करायचं ना, हॅलो. हा, एक मिनिट. कनेक्शन एस्टॅब्लिश झालं बघ. ठीक आहे. हो. आता हे जे इंटरफेस आहे ना, ह्याचं कन्फर्मेशन तुम्ही कसं घ्यायचं, ते अडॅप्टर मध्ये तुम्ही बघू शकता. एक नवीन अडॅप्टर आलं इथं. लोकल एरिया कनेक्शन. हे टॅप ओपन, विंडोज. हे ओपन VPNचं आहे. ओके. हे सॉफ्टवेअर तुम्ही बंद केलं ना,
मग हे अडॅप्टर डिसेबल होतं ह्याच्यासारखं, हे रेड मार्क आले ना हो. तसं. हां, सो वेन यू आर सिलेक्टिंग इंटरफेस याच्यामध्ये select the right interface and do the connection. आणि काय याच्यात डाऊट? सर आपण म्हणजे फक्त PLC वगैरे की म्हणजे कनेक्ट करू शकतो, HMI वगैरे पण करू शकतो का असं काही? 5 डॉट सिरीज मध्ये तुम्ही कुठलंही डिव्हाइस कनेक्ट करा, तुम्हाला सगळं पिंग होत आहे. ओके ओके सर. सेम प्रोसेस मग बाकी PLC म्हणजे मिशी डेल्टा वगैरे त्याच्यासाठी पण सर? कुठलंही राहू दे, कुठलंही राहू दे, ओके. एनी PLC. जस्ट मेक शुअर तुम्ही गेटवे द्या. हो. हे PLC मध्ये आहे ना, टेल्टॉनिका डिव्हाइसची जे लॅन आयपी आहे 5.60, ओके. ते तुम्ही गेटवे टाका PLC मध्ये. हे का सर ॲड्रेस दिसते ना खाली, यूज राउटर म्हणून? हां, ते गेटवे आहे PLC ला, ओके. ते तुम्ही टाका. कुठल्याही ब्रँडचं PLC राहू दे, राउटर ॲड्रेस टाकायचं इम्पॉर्टंट आहे. ओके चालेल. आणि सर याची व्हॅलिडिटी म्हणजे 2 वर्षाची राहते का? कशाचं व्हॅलिडिटी? म्हणजे राउटर आपण जे लावतो IoT, हे इथे हार्डवेअर वॉरंटी म्हणताय की काय? इथे सर एक्सपायरी इन 2 years दाखवत आहे ना ते अच्छा, हे 2 इयर्सचे असते. हे ओपन VPN सर्व्हर जे इथं जनरेट झाले ना, याचं व्हॅलिडिटी आहे फॉर 2 इयर्स. इट विल बी ऑनलाईन. हे तुम्हाला नोटिफिकेशन भेटते बिफोर गेटिंग कॅन्सल्ड, यू विल गेट नोटिफिकेशन. मग तुम्हाला ते नोटिफिकेशन आलं तर रिन्युअलचा ऑप्शन भेटते इकडं. आणि सर सेम याच्यामध्ये आपण मल्टिपल ॲड करू शकतो का डिव्हाइस? करू शकता, बट ऑल दी एक मिनिट, मल्टिपल म्हणजे कसं म्हणता तुम्ही? सपोज याच याच्यामध्ये आपण जर दुसरा मिशीचा PLC ॲड करू शकतो का असं, किंवा सिमेंटचा दुसरा एखादा? हां, आता तुम्ही काय स्विच लावून करणार आहे काय? नाही म्हणजे वेगवेगळ्या लाईन केबल ॲट टाईम नाही राहणार. सपोज 2 वेगवेगळे PLC इथं. हां, हां म्हणजे ॲट अ टाईम नाही घेता येणार, पण जर दुसऱ्या PLCला ऑनलाईन घ्यायचं असेल तर असं. 5 डॉट सिरीज मध्ये तुम्ही कुठलाही डिव्हाइस कनेक्ट करा, काही कॉन्फिगरेशन चेंजेस नाही करायचं, फक्त IP चेंज करा तुमच्या PLC कडं. ओके. 5 डॉट सिरीज मध्ये टाका आणि त्याला गेटवे द्या 5.60. बोला. आणि याच लॉग इन वरती मी किती मल्टिपल RUT जॉईन करू शकतो? RUT तर एकच आहे ना तुमचं? नाही, एकच आहे, पण सपोज मी आता मल्टिपल लावेल. तुम्ही करू शकता सर ऍड, मल्टिपल डिव्हाइसेस ऍड करू शकता. 100, 150, 200 तुम्हाला किती लागतं? मल्टिपल डिव्हाइस तुम्हाला ऍड करायचं असलं ना, इथं जस्ट ऍड करून RMS डिव्हाइस आणि तुमचे जे दुसरा RMS डिव्हाइस असते ना RT200, ते इथे प्लस येते, त्याच्या खाली येते, ते ऍड करा. ओके, जस्ट मेक शुअर यू डू नॉट कीप ऑल दी RUTs इन दी 5 सिरीज. इट हॅज टू बी इन डिफरंट सिरीज. ओके. आता फॉर एक्झाम्पल हा जे RT200 आहे, दिस इज कॉन्फिगर्ड फॉर 5 सिरीज. ओके. हां, आता तुम्ही नेक्स्ट एक RUT ऍड करायला आहे सेम फाईल मध्ये, देन यू नीड टू पुट इट इन डिफरंट सिरीज अदर देन 5 सिरीज. त्याला तुम्ही 6 सिरीज करा. हां, त्याला पण 5 टाकून ह्याला पण 5 टाकलं ना, मग ते कन्फ्यूज होते. कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं का? येस, हो, आय ठीक थिंक आहे. ते डिफरंट ठेवा. आणि माझ्याकडे एक RUT आहे, बट त्याचं आहे ना, म्हणजे मागच्या वर्षी आम्ही ट्राय केलं होतं, पण त्याचं काय एक्सपायर झालंय आता. काय त्याचं काय जे व्हॅलिडिटी आपण म्हणतो ना, ऑलरेडी आम्ही 5 वर्षाचं पॅकेज घेतलं होतं, तो ते क्रेडिट म्हणजे एक्सपायर झालंय असं म्हणतं. आणि एक टॅग घ्या टेक्टोनिकाकडून, मग ते असाइन करा डिव्हाइसला. सर हे ॲक्च्युली क्रेडिट वर्क कसं होईल? क्रेडिट चेक करता येतं का इथे? इथे मॅनेजमेंट डिव्हाइस, स्पेसिफिक डिव्हाइस सिलेक्ट करा, ॲक्शन डिव्हाइस मॅनेज सर्व्हिसेस. आता हे बघा, हे क्रेडिट वरती चाललंय, करेक्ट? हा डिव्हाइस, त्याचं सर्व्हिस एक्सपायर्स ॲट 3/9/2026.
हा टाइमला हे सर्व्हिस बंद होणार. ओके. ओके. सिमिलरली तुम्ही 5 इयर्सचं मॅनेजमेंट पॅक लावला ना, हे इथं क्रेडिटच्या जागेवर तुम्हाला मॅनेजमेंट पॅक येते 5 इयर्स म्हणून, आणि ह्याचं सर्व्हिस एक्सपायर डेट आफ्टर 5 इयर्स दाखवतं. ओके. ओके. तरी हे संपलं, पॅक वगैरे संपलेलं, तर तुम्ही परत चैतन्याला रीच करा. चैतन्याला तुम्हाला एक नवीन पॅक देईल, बट इट विल बी पेड बेसिस. सर ऑलरेडी आम्ही म्हणजे 5 इयर्सचं पेड केलंय, का प्रत्येकाला सेपरेट करावं लागतं पेड? पॅक प्रत्येक डिव्हाइसला असते, ते असं 100 भावेश डिव्हाइसला एक पॅक नाही लागणार. भावेशजी, जे तुम्ही 5 इयर्सचं पॅक म्हणत आहे ना, ते पर्टिक्युलर डिव्हाइसला असाइन केलं असणार. ओके, तर ते त्या डिव्हाइस साठीच राहणार. ओके. RMS जे क्रेडिट आहे, जे पर मंथ बेसिसचे असतात, ते तुम्ही वेगवेगळ्या डिव्हाइसेसला देऊ शकता जसं लागलं तसं. ओके, बट 5 इयर्सचा पॅक तुम्हाला एका डिव्हाइसला असाइन करावा लागतो. तो तुम्ही एका डिव्हाइस मधनं काढून दुसऱ्याला असाइन नाही करू शकत. आणि एकदा असाइन झालं तर ते काढायला येत नाही. आणि सर हे जे क्रेडिट आता जे भेटलं आहे ते एक्सपायर झाल्यानंतर मग परत म्हणजे ॲड होतं का ते, की एक्सपायर होऊन जातं परत? ते परचेस करावं लागतं. ओके. ते हे मंथली फक्त बेसिसवर ट्रायल व्हर्जन. तुम्हाला सेपरेटली एक्सप्लेन करणार प्रॉपरली, काही प्रॉब्लेम. ओके चालेल. ठीक आहे. ओके. ओके. चैतन्य, थँक्यू अँड बाय. थँक्यू सर. एक सेकंड, झालं का हे? आपलं ऍक्सेस घेतला का? झालं सगळं झालं. ओके, ठीक आहे. आकाश, मी चॅट मध्येच इथं तुला एक लिंक पाठवली, हाऊ टू ऍड न्यू डिव्हाइस टू RMS. ओके. ठीक आहे, ते स्टेप बाय स्टेप फॉलो कर. एखादा दुसरा डिव्हाइस असणार तर ऍड करून बघ. ओके सर चालेल. ठीक आहे. आणि जे काही आता झालं ना, ते प्रॉपर नोट्स काढून ठेव, म्हणजे तुला नंतर कामात पडेल. ओके चालेल. नाही, रादर दॅन ॲडिंग न्यू डिव्हाइस, हाच डिव्हाइस रिमूव्ह करून परत ह्यालाच ॲड करा. हां, ओके चालेल. आणि रिट्राय एव्हरीथिंग फ्रॉम स्क्रॅच. रिसेट द डिव्हाइस completely and retry everything. ठीक आहे. ठीक आहे. आणि ते जे तुमचं जे कन्फ्युजन आहे क्रेडिट आणि पॅक बद्दल, ते मी तुम्हाला नंतर कॉल शेड्यूल करेल. मी तुम्हाला सर्व एक्सप्लेन करेल प्रॉपर. ओके चालेल सर. ओके. ओके, ठीक. थँक्यू. थँक्यू. Created a new RMS account and